सो आता आम्ही ब्रुनोला सोडण्यासाठी ब्रुनोला दाखवते. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? खूप दिवसानंतर व्लॉग केला आहे कारण घरात थोडंसं छोटं प्रोग्राम असल्यामुळे त्याच गडबडीत होते मी. त्यामुळे डेली व्लॉग किंवा शॉर्ट्स रील्स नाही टाकता जमले, थोडंसं समजून घ्या. आणि घरात 2 मुले असल्यामुळे पण थोडासा प्रॉब्लेम झाला. आज अचानक असं आमचं ठरलं की ब्रुनोला आमच्या एक अनाथ आश्रमामध्ये आम्हाला नेऊन सोडायचं होतं. कारण तिथून मागणी आली होती की आमच्याकडे मुलांच्या सेफ्टीसाठी एक छोटासा डॉग पाहिजे. आणि मुलं म्हणजे अनाथ मुलं आहेत, ते एक 50-70 मुलं आहेत, त्यांच्या सेफ्टीसाठी पाहिजे म्हणून आम्ही त्या निमित्ताने ब्रुनोला तिथे सोडण्यासाठी चाललो आहे. आणि मुलं पण कसं करत आहेत, स्कूलमधनं घरी आल्यानंतरनं ब्रुनोच्याच मागे लागत आहेत, खेळत आहेत, त्याला सतवत आहेत. अभ्यासाचा पत्ता नाही, त्यांनी बिलकुल अभ्यास करत नाही आहेत. त्यांच्या पण फ्युचरसाठी चांगला आहे, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की ब्रुनोला तिथे नेऊन सोडावे. आभाळ पण एवढं आलं होतं, वातावरण पण खूप खराब झालं होतं, वाटेने पाऊस पण लागला आम्हाला. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो, कारण आम्ही ब्रुनोला तिथे सोडलेलंच बरं वाटलं मला, कारण त्याची फार वदवद होत होती इथे. आमच्या इथे किरायदार पण आहेत, त्यांना पण फार त्रास होत होता. तो त्यांना पण वरती जाऊ देत नव्हता, त्यांच्या अंगावर उड्या मारत होता. आणि सर्वच जण भीत नाहीत असं नसतं ना, कोणी ना कोणी भीतच असतं कुत्र्यांना. आणि तो दिसायला पण एवढा हेल्दी असल्यामुळे कोणी पण त्याला बघितलं की भीत होतं. आम्ही त्यानंतर अनाथ आश्रमामध्ये गेलो, हे तुम्ही बघू शकता. तिथलं हे वातावरण आहे. कमीत कमी 50 ते 70 मुलं होते तिथे. आणि सगळं मोकळं होतं, बघा तुम्ही वातावरण. एक शेतात असल्यासारखं त्यांनी पूर्ण केलं होतं. पूर्ण नैसर्गिकरित्या त्यांनी झाडे लावले होते, तुळशीचे, लिंबूचे, जांभळाचे, असे बरेचसे झाडं होते. इथे लहान लेकरं होते, बघा तुम्ही. मुलं हे लहान छोटे मुली होत्या, हसत खेळत होत्या. त्यांचा खेळण्याचा टाईम झालेला. खूप म्हणजे वाईट वाटत होतं बघून की त्यांना आई वडील नाही, कोणी नाही. पण आई वडिलांकडे सुद्धा राहून एवढे संस्कार होत नाहीत, तेवढे संस्कार हे लोक देण्याचा प्रयत्न केला लहान मुलांना. ते बघून पण फार छान वाटलं. तुम्ही बघू शकता तिकडे पण मुलं खेळत आहेत. तो मुलगा दाखवत होता आम्हाला. आणि या ताई होत्या, त्या पण त्यांच्या सरांसोबत हा अनाथ आश्रम सांभाळतात, मुलांची केअर करतात. म्हणजे एक प्रकारचं त्याग केलं त्यांच्या आयुष्याला त्यांनी. फार छान वाटलं पाहून. खूप म्हणजे खूप मुलं होते तिथे. आणि ब्रुनोला बघून तर त्यांनी एवढे खुश झाले की ब्रुनोसुद्धा तेवढ्या मुलांना बघून खुश झाला. आमच्या घरी असताना आम्हा चौघांच्या सहवासात तो असल्यामुळे त्याला जास्त लोकांची सवय नाही आहे. आणि अचानक एवढे सारे मुलं बघून तोच अचंबित झाला. त्याला कुठे पळू आणि काय नाही होत होतं. तुम्ही बघू शकता सगळे मुलं ना घाबरत होते त्याला बघून. आमचे सरांनी म्हणजे आमच्या मिस्टरांनी त्याला धरलं होतं. तो बिलकुल ऐकायला तयार नव्हता. सर्वांच्या अंगावर उड्या मारायचीच त्याची तयारी चालू होती, बघा तुम्ही. मग शेवटी एका मुलाने कसाबसा करून त्याची ओळख करून घेतली आणि त्याला धरण्याचा प्रयत्न केला. पण ते खूप मायाळू लोक आहेत तिथले, सर्वजण त्याला लाड करत होते. ब्रुनोच्या निमित्ताने मला त्या अनाथ आश्रमात जाण्याची संधी मिळाली, नाहीतर मला माहिती नाही की मी कधी गेले असते, काय नाही माहिती नाही. मला संसारातून वेळच मिळत नाही अशा गोष्टींकडे जाऊन पाहावं की बाहेर काय चालू आहे, कसं चालू आहे. ऐकण्यात होतं की अनाथ मुलं असतात, पण हे असे आणि एवढे खुश मुलं असतात हे पण माहिती नव्हतं. आई वडिलांना सुद्धा 2 मुलं हँडल होत नाहीत, नाकात दम आणून सोडतात, एवढं परेशान करतात. पण या लोकांची कमाल आहे, ह्यांनी 70-80 मुलं सांभाळतात, म्हणजे जोक नाही आहे. खूप छान पद्धतीने त्यांनी सांभाळ करत आहेत त्या लोकांचा, मुलांचा. आणि काही जर मुलं जर कधी आजारी पडले तर त्यांना सर्व सुविधा आहे तिथे. डॉक्टर्स लोक येतात, आयुर्वेदिक उपचार करतात. खूप म्हणजे खूप छान वाटलं तिथे जाऊन मला. तिथे कसं आहे ना, तेवढ्या मुलांना त्यांनी हँडल करतात. प्रत्येक म्हणजे सर्वांचा टाईम ठरलेला आहे. मॉर्निंग 4ला उठतात ते मुलं
आता आपल्याच घरची मुलं बघा ना, लवकर उठत नाहीत. किती वेळेस 10-15 वेळेस ओरडावं लागतं तेव्हा कुठे अंथरुणातून उठतात ते. या मुलांचा योगाचा टाईम झाला होता. रोज डेली न चुकता त्यांनी योगा घेणार म्हणजे घेणार मुलांचा. बघा तुम्ही किती छान असं योगा करत आहेत, शिकवत आहेत त्यांनी. आणि माझ्या मुलांनासुद्धा मी सांगितलं की जा रे तिथे अटेंड करा, शिका, करा, तुम्ही प्रयत्न करा, पण नाही ऐकायलाच तयार नाहीत. तिथे मॅच्युअर्ड मुली पण आहेत त्यांच्या सहवासात. एक 5 वर्षापासून ते 16-17 वर्षापर्यंत तिथे मुलं मुली दोन्ही पण आहेत. बघू शकता तुम्ही, हे एवढ्या वयांचे मुली आहेत इथे. आणि त्यांना राहण्याची पण सोय त्यांनी वेगळी केली आहे. हा त्यांचा सर्व सेटअप आहे. त्यांचा वॉशरूमचं पण वेगळं केलेलं आहे, जेणेकरून शहाण्या मुली आहेत त्यांना बाहेर जाऊ नये, बाहेर कुठल्या वातावरणात त्यांचा संपर्क येऊ नये म्हणून त्यांनी आतमध्येच केलं आहे. हे छोटंसं त्यांचं ग्रंथालय आहे. तिथे बरेचसे असे त्यांनी पुस्तकं ठेवलेले आहेत, जेणेकरून मुलांना काहीतरी शिकण्यात यावं. त्यांनी आम्हाला पण दाखवत होते की हे वाचा, हे वाचा, हे खूप छान आहे, असं आहे तसं आहे. बघत होतो आम्ही. बघू शकता तुम्ही पण बघा. बरंचसं शिकण्यासारखं आहे तिथे. आणि त्यांनी इवन म्हणजे मुलांकडून हे जे ड्रॉइंग आहे तुम्ही बघा, हे ड्रॉइंगसुद्धा तिथले सर्व लहान मुलांनी काढलेलं आहे. हे त्यांनी स्वतः बनवलेलं गूळ आहे. केमिकलयुक्त गूळ त्यांनी स्वतः तिथे बनवतात. आणि त्यांच्या जेवणामध्ये साखराचा बिलकुल वापर करत नाहीत. त्यांनी पूर्ण गुळाचाच वापर करतात. पापड ते सर्व घरगुती त्यांनी बनवतात, विकतात पण. मी पण माझ्याकडून थोडंसं त्यांना हेल्प व्हावी म्हणून घेऊन गेले त्यांच्याकडनं. त्यानंतरनं गौऱ्या, गाईच्या शेणापासून त्यांनी गौऱ्या बनवल्या. गौऱ्यांपासून त्यांनी गणपतीच्या मूर्त्या पण बनवल्या. ते मला शूट करता नाही जमलं. आणि दळण करण्याची म्हणजे पिठाचं दळण करण्याची गिरणीसुद्धा त्यांच्याकडे त्यांनी आणून ठेवली होती. मुलांसाठी पाणीसुद्धा फिल्टर पाणी करण्याची सोय केली त्यांनी. आणि हे पूर्ण स्वयंपाक आपण गॅसवरती तरी बनवतो, पण यांनी नाही, चुलीवरती बनवतात. बघा तुम्ही, हे त्यांचं चपाती आणि भाकरी बनवण्याचा तवा होता तो. आणि हा चूल आहे. तिथे भाजी भाकरी, वरण भात जे काही आहे हा त्यांचा किचनचा सेटअप आहे. म्हणजे बरंचसं त्यांनी तिथे छान पद्धतीत केलं. त्यांनी रूम्स ते सर्व म्हणजे खूप सेटअप खूप मस्त केला त्यांनी. त्यांच्या पद्धतीने जमल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. डोनेशन देईल तसे लोकांकडून त्यांनी घेतात. असं कुणाला फोर्स नाही करत की आम्हाला मदत करा म्हणून. बाकी तुम्ही बघू शकता, ब्रुनो पण फार खुश झाला. त्यांनी पण बोलले त्या सरांनी की आम्ही ब्रुनोसाठी छोटंसं घर बांधू, कारण तो सगळ्यात वेगळा आहे. बघा, आम्ही शेवटी त्याची भेट घेण्यासाठी मी गेलेली त्याच्याकडे. तो एवढा उड्या मारत होता. बघा तुम्ही, हे बघा कसा करतोय मला बघून तो. शेवटी भेटून तरी जावं त्याला. पुन्हा कधी भेट होईल माहिती नाही, पण प्रयत्न करेन मी 8 दिवसाला त्याला येऊन भेटण्याचा, कारण लातूरपासून जवळच मी त्याला दिलेला आहे. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.